नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गोळवणे. क्वेस्ट आयएस या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आज आपण जे आपलं इंटिग्रेटेड फॉरेस्ट्री मेन्सची बॅच आहे, म्हणजे इंटिग्रेटेड क्रॅश कोर्सची जी बॅच आहे आपली, तर त्यामधील टॉपिक फर्स्ट जो इकोसिस्टीम आणि इकॉलॉजी रिलेटेड आहे, तर ते आपण बघणार आहोत. तर यामध्ये जे प्रामुख्यानं आपला जो टीचिंगचा जो हे असणार आहे, म्हणजे जो त्याच्यामध्ये म्हणता येईल की आपलं जी वे ऑफ टीचिंग असणार आहे, तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहोत की याच्यामध्ये काय विचारलं गेलं आहे किंवा ह्या टॉपिकमध्ये प्रिपेअर करत असताना आपण कोणत्या बाबींवरती जरा फोकस केला पाहिजे. तर हा असा एक ॲप्रोच आपण घेऊन जात आहोत. याच्यामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमधलेही काही क्वेश्चन्स आपण इन्क्लूड करत आहोत बऱ्यापैकी. इथं शिकवत असताना जवळपास 6 क्वेश्चन्स आपण त्यामध्ये 6 इयरचे क्वेश्चन्स त्यामध्ये आपण इन्क्लूड करत आहोत. ओके, तर ठीक आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी आता आपण बघू शकतो की आवर टॉपिक इज इकोसिस्टीम अँड इकॉलॉजी. There is a subtopics ecology and its relevance to man, then natural resources and their sustainable management and conservation, then physical and social environment as a factor of crop distribution and production, then third one is climatic element as a factors of crop growth. Okay, then from this today we will going to learn about this. In ecosystem there is a questions in 2008 asked by the MPSC, that is describe in brief the climatic factors responsible in influencing the crop growth and yield. And in 2007 there is a question that what are the emerging environmental problems and discuss in brief. Okay, so in next there was also question in 2007 which was write in detail about the role and various climatic parameters. कशाचे क्लायमॅटिक पॅरामीटर्स जे असतील, आता याच्यामध्ये काय काय येतं, टेम्परेचर येतं, देन ह्युमिडिटी येते, म्हणजे वेगवेगळे आहे, आपण डिटेलमध्ये ते बघणारच आहोत. इन क्रॉप प्रोडक्शन. ओके, देन नेक्स्ट वन इज आता यामध्ये आता आपण बघत आहोत की UPSCनं काय काय क्वेश्चन विचारले होते. तर UPSCनं म्हणजे आता त्यात आपण हे जे आहे तर फॉरेस्ट मेन्समधले जे क्वेश्चन्स घेत आहोत, फॉरेस्ट सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून ही बॅच आहे, तर त्याच दृष्टिकोनातून आपण हा अप्रोच ठेवलेला आहे. तर यामध्ये बघू शकतो आपण बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इन इकोसिस्टीम एक्सप्लेन द, किती मार्काला क्वेश्चन आहे, 8 मार्काला क्वेश्चन आहे. आपल्या इकडं पण 10 मार्कासाठी पकडून चालू आहे. तर अशा प्रकारे फॅक्टर्स म्हणजेच कंपोनंट्स, हे कंपोनंट्स आहेत, कंपोनंट्स वेगवेगळे जे आहेत तर तेच. ठीक आहे, दे डिस्कस द इफेक्ट्स ऑफ क्लायमॅटिक एलिमेंट्स ऑन द क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इन इंडिया. देन 2024ला क्वेश्चन आलता की ॲनालाइज हाऊ द क्रॉप डायव्हर्सिफिकेशन अँड द प्रोडक्शन आर डिपेंडंट ऑन द नेचर अँड कल्चर इन इंडियन कॉन्टेक्स्ट. आता इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जो विषय आहे तर या ठिकाणी आपण कल्चरल आस्पेक्ट्स पण बघणार आहोत की कल्चरनुसार कसं व्हॅरी होतं एंटायर जे आहे तर ते. ओके, ठीक आहे. आता 2023ला काय क्वेश्चन आलता की गिव्ह अन अकाउंट ऑन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टायसेस अफेक्टिंग सस्टेनेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस. In 2022 there was also question, that is a compulsory question, discuss the influence of human beings and natural resources on ecology and nature. म्हणजे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेच फॉरेस्ट सर्व्हिसचं जर बघायला गेलं तर त्यामध्ये कंपल्सरी क्वेश्चन्स विचारलेलंच आहे. देन नेक्स्ट बघूयात आपण 2021ला काय क्वेश्चन आलं. तर 2021ला क्वेश्चन आलं इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन नेचर, इंडियन कल्चर अँड इंडियन ॲग्रिकल्चर. ओके, देन 2020 साली काय क्वेश्चन आले ते, याच्यावरती 2 क्वेश्चन्स आपण ह्या डोमेनवरती विचारले होते संघ लोकसेवा आयोगाने. दॅट इज एक्सप्लेन अबाउट, इलुस्ट्रेट विथ एक्झाम्पल अँड एक्सप्लेन अबाउट द अबायोटिक कंपोनंट्स. आता इथं फक्त अबायोटिक कंपोनंट्स विचारले डिटेल्समध्ये.
in the ecosystem that influence the crop growth. Then third one is classify the natural resources and suggest the conservation strategies. आणि 2019ला याच्यावरती काही क्वेश्चन्स नव्हते, म्हणजे असे हे क्वेश्चन्स आहेत. आणि याच्यावरनं आपण एक लक्षात ठेवायचं की टू द पॉईंट जरी आपल्याला सिलेबस दिलेला असेल तर थोडेसे डायमेन्शन्स थोडेसे चेंज करून त्या अनुषंगानं हे क्वेश्चन्स विचारले जातात यामध्ये. कारण की खूप वास्टनेस आहे हा इकोसिस्टम आणि इकॉलॉजीचा जो पोर्शन आहे, तर त्याच्यामध्ये वास्टनेस थोडासा जास्त आहे. तर ते एक थोडंसं आपण ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे हा टॉपिक पर्टिक्युलरली प्रिपेअर करताना. सो लेट्स नाव गो टू द लेक्चर प्रॉपर. ओके, ओके. So first of all, now we are looking for the topic that is the ecology and its relevance to man, natural resources and their sustainable management and conservation. So in which we are going to learn what is mean by ecology, then branches of ecology, then levels of ecological organization, then types of ecology, then interactions in ecology, principles of ecology, difference ecology and ecosystem. Firstly we will going to deal with all this, and then rest of the stuff we will also go in what is ecology. So first of all, everyone has a question what means by ecology. तर या ठिकाणी बघा की इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंटली इंट्रोडक्टरी जे आपण लाईन्स असतील आपल्या आन्सर रायटिंग करताना, तर त्यामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे की ही कन्सेप्ट कोणी दिली, किंवा एक दोन तुम्हाला माहिती असले पाहिजे. एक म्हणजे डेफिनेशन, हिचे डेफिनेशन्स आहेत तर त्या माहिती पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की वर्ड्स कोणतं आहे, म्हणजे एक फॅक्च्युअल तुम्ही जर दिलं तर त्यामध्ये खूप म्हणजे व्यवस्थित असतं तुम्हाला मार्क मिळण्यासाठी. सो इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड विच इज ओयकॉस विच मीन्स हाऊस अँड ऑल्सो द लोगस विच मीन्स द स्टडी. ओके, इट इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ, आता याचे डेफिनेशन जर बघायला गेलं तर सायंटिफिक स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर फिजिकल एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये लोक सिम्पल लक्षात ठेवायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लस फिजिकल एन्व्हायरमेंट. ओके, या दोघांचं ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं तर त्यावेळेस इट इज अ स्टडी ऑफ, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इकॉलॉजी म्हणतो. इट कॅन बी रेफर्ड ॲज ऑल्सो सायंटिफिक स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स दॅट डिटरमाइन द डिस्ट्रीब्युशन अँड अबंडन्स ऑफ ऑर्गॅनिझम. मग डिस्ट्रीब्युशनमध्ये आयदर मग ते एनर्जी डिस्ट्रीब्युशन असू द्या किंवा स्पेसिस डायव्हर्सिटी असू द्या, म्हणजे ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन ही डेफिनेशन एक कंप्लीट होते. देन आता क्रुशियल डिस्टिंक्शन बघूयात आपण की याच्यामध्ये नेमकं डिस्टिंक्शन काय आहे. ओके, तर फर्स्ट वन इज एन्व्हायरमेंट इज अ सेटिंग. ही सेटिंग आहे म्हणजे काय आहे की एक स्टेज आहे. आता जस्ट एक्झाम्पल, मी या ऑफिसमध्ये आहे तर हे ऑफिस म्हणजे माझं एन्व्हायरमेंट आहे. अँड इकॉलॉजी म्हणजे काय की या ऑफिसची माझं म्हणजे मी ह्या काय गोष्टी करतो आहे यांच्याशी जे इंटरॅक्शन होते सध्या ह्या ऑफिसमध्ये, तर या इंटरॅक्शन्स इट नथिंग बट द डील्स विथ द इकॉलॉजी. ओके, आय होप म्हणजे तुम्हाला मी ॲनॉलॉजी देऊन समजवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यातनं तुम्हाला गोष्टी जास्त सोप्या पद्धतीनं, आणि आपला ॲप्रोचही असंच असणार आहे. एक पर्टिक्युलर तुम्हाला जी समजल्या जाईल अशी एक ॲनॉलॉजी क्रिएट करून सांगणं आणि त्या ॲनॉलॉजीमधनं ती गोष्ट समजून देण्याचा प्रयत्न करणं. देन टर्म वॉज कॉइन्ड बाय, हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे, अर्न्स्ट हॅकेल. देन इन 1869 इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड ह्युमन जिओग्राफी. आता हे जे महत्त्वाचं आहे तर ही लाईन जाणीवपूर्वक टाकण्यात आलेली आहे की आपण म्हणजे ठीक आहे आपण फॅक्च्युअल्स गोष्टीमध्ये तर जाणारच आहोत, पण ज्यावेळेस आन्सर रायटिंग करू तर त्यावेळेस अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत की एक तुम्ही शॉर्ट सेंटेन्समध्ये लिहू शकता की इन पब्लिक पॉलिसी स्टडी ऑफ धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे हे जे आहे तर आता इकॉनॉमी ऑफ नेचर आहे, हे इकॉलॉजी रिप्रेझेंट द इकॉनॉमी ऑफ नेचर. म्हणजे कसं काय की हे डील्स करतं कशासोबत, जसं इकॉनॉमिक्स काय डील करतं की वेल्थ अँड लेबरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्याच्यावरती काय काय इम्पॅक्ट्स होतो या गोष्टीवरती आहे. सेम वेनं नेचरमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी कशी आहे अँड न्यूट्रिएंट्स डिस्ट्रीब्युशन्स कसं आहे इन नॅचरल सेटिंग, तर हे यामध्ये स्टडी केलं जातं इकॉलॉजीमध्ये. ओके, समजलं आहे. देन बघूयात आपण ब्रांचेस. आता महत्त्वाचं म्हणजे काय, ब्रांचेस ऑफ इकॉलॉजी. ओके, देन ब्रांचेस ऑफ इकॉलॉजीमध्ये बघत असताना देर इज अ 2 टाईप. ओके, 2 कोणते, तर ऑटो इकॉलॉजी
लॉजी अँड सायन इकॉलॉजी. ओके, सायन इकॉलॉजी. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, ऑटो म्हणलं की स्वतःशी किंवा जर सांगायचं झालं तर इंडिव्हिज्युअल स्पेसिस, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसिस अँड इट्स रिलेशनशिप विथ द एन्व्हायरमेंट. अँड देन सायन इकॉलॉजी इट नथिंग बट द स्टडी ऑफ कम्युनिटीज ऑर ग्रुप ऑफ डिफरंट स्पेसिस अँड देअर रिलेशनशिप विथ द एन्व्हायरमेंट. ज्यावेळेस कम्युनिटी प्लस फिजिकल एन्व्हायरमेंट अशी गोष्ट आली तर त्यावेळेस इट इज अन सायन इकॉलॉजी. व्हेन इट कम्स टू द इंडिव्हिज्युअल, when it comes to just a minute, I erase. Okay, when it comes to the yes, okay, when it comes to auto ecology, it is nothing but the individual प्लस देअर फिजिकल एन्व्हायरमेंट. ओके, हे ऑटो इकॉलॉजी संदर्भात. आणि सायन इकॉलॉजी संदर्भात कम्युनिटी प्लस देअर फिजिकल एन्व्हायरमेंट, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, एक जनरली माहिती असावं. इंट्रोडक्शन्समध्ये ज्यावेळेस त्याच्यावरती क्वेश्चन येईल तर तुम्हाला त्या फ्रेम करता येईल त्या पद्धतीनं. नेक्स्ट बघूयात आपण लेवल्स ऑफ इकॉलॉजिकल ऑर्गनायझेशन. In levels of ecological organization, there is near about 6 levels basically, among which the species is nothing but just a group of individual which interbreed and produce the same kind of fertile offspring. Okay, so first of all the basic unit जे आहे तर an individual or organism is the smallest unit of the interactions in the ecological sphere. म्हणजे याच्यातलं जे सगळ्यात बेसिक युनिट जर काय म्हणलं तर ते काय आहे, ऑर्गॅनिझम अँड सिंगल इंडिव्हिज्युअल. An organism is a single individual or being. The tiger in Panna tiger reserves. आता हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, याच्या अनुषंगानेच पुढे आपण सर्व गोष्टी बघणार आहोत की एक पन्ना टायगर रिझर्वची जी इकोसिस्टीम आहे, सॉरी तर इकोसिस्टीमच म्हणता येईल, तर त्या मधील आपण सेटिंग बघणार आहोत की कसं कसं. ते एक एक्झाम्पल घेतलं आहे आपण एक जनरल तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. स्पेसिस इज नथिंग बट द ग्रुप ऑफ सिंगल इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग पोटेन्शियल टू इंटरब्रीड अँड प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग. जस्ट हे डेफिनेशन लक्षात असू द्या. ॲक्च्युली इट्स जर ह्या लेवल्स बघतो तर याच्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल नंतर जे आहे तर ते बघूयात आता. ठीक आहे, ओके. हे इंडिव्हिज्युअल बघितलं, त्याचं स्पेसिसचं आपण बघूयात. स्पेसिसचं काय की एंटायर पॉप्युलेशनचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट बघूयात आता पॉप्युलेशन. पॉप्युलेशन बघत असताना जस्ट अ मिनिट. ओके, now population is nothing but it is a group of individual of a plants or animals. आता याच्यामध्ये बघा, इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंग्युलर एंटिटी, देन पॉप्युलेशन्स कम विथ द मल्टिपल, आयदर इट इज अ प्लांट आयदर इट इज अ ॲनिमल. ओके, इनहेबिटिंग इन अ गिव्हन एरिया, म्हणजे पर्टिक्युलर एरियामध्ये राहणारे जे आहे तर त्यांना आपण पॉप्युलेशन म्हणतो. मग याचं एक्झाम्पल काय झालं, ऑल टायगर्स ऑफ पन्ना टायगर रिझर्व फॉर्म द पॉप्युलेशन ऑफ द टायगर इन दॅट एरिया. देन बघूयात आपण की कम्युनिटी. आता इथे तुम्हाला आपण पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन पण त्याचं देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला त्या गोष्टी इझिली समजल्या सोप्या जातील समजायला. तर कम्युनिटी इज नथिंग बट द असेंब्लेज ऑफ पॉप्युलेशन ऑफ प्लांट्स and animals and microbes and all other life forms living in a particular area and interacting with each other for the fulfillment of need. आता एक लक्षात ठेवायचं की कम्युनिटीमध्ये आपण बघणारच आहोत पुढे की कम्युनिटीमध्ये फक्त लिव्हिंग गोष्टीबद्दल बोललं जातं. लिव्हिंग मग फक्त ते इट इज आयदर डिफरंट पॉप्युलेशन डिफरंट स्पेसीज असतील याच्यामध्ये वेगवेगळ्या. याच्यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इथं जसं टायगर आहे, देन डियर येईल याच्यामध्ये, देन डियर येईल, देन मंकी, म्हणजे हे जे पण पॉप्युलेशन याच्यामध्ये आहे तर त्याला आपण काय म्हणतो कलेक्टिव्हली कम्युनिटी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक्झाम्पल टायगर, डियर, बॅक्टेरिया अँड अदर्स, आणि इथं तुम्ही बघू शकता दिस इज द कम्युनिटी.
हां, हे पॉईंट महत्त्वाचं आहे. कम्युनिटी डज नॉट इन्व्हॉल्व इंटरॅक्शन्स ऑफ लिव्हिंग बिईंग विथ ॲन अबायोटिक अँड फिजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे याच्यामध्ये फिजिकल एन्व्हायरमेंटच्याबद्दल बोललं जात नाही आहे, फक्त लिव्हिंग्सच्या संदर्भात आहे कम्युनिटी. ठीक आहे. हे बेसिक युनिट इंडिव्हिज्युअल, देन पॉप्युलेशन, अँड देन कम्युनिटी, देन इकोसिस्टीम, अँड देन बायोम, अँड देन बायोस्फिअर. इन सच अ वे वी आर गोइंग टू लर्न. आता हे जे आहे तर आपण हे पिक्टोरियल जाणीवपूर्वक देतो आहे, कारण की तुम्हाला एक समजायला सोपं जाव्या त्या गोष्टी, आणि हे आपण असं एक्सक्लुझिव्ह तयार केलेल्या आहेत गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. इकोसिस्टीम कंपोज्ड ऑफ कम्युनिटी इंटिग्रेटेड विथ इट्स फिजिकल एन्व्हायरमेंट. आता एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, E=C+PE. जस्ट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण केलेलं आहे की इकोसिस्टीम म्हणजे काय. इकोसिस्टीम=C+PE. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, सिंपल. इकोसिस्टीम इन्व्हॉल्व्स इंटरॅक्शन्स बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. फिजिकल एन्व्हायरमेंट इज अ नॉन लिव्हिंग एंटिटी, अँड त्याच्यासोबतचं जे कम्युनिटीचं इंटरॅक्शन आहे, कम्युनिटी म्हणजे लिव्हिंग एंटिटी. ओके. लिव्हिंगचं नॉन लिव्हिंगसोबत जे रिलेशन आहे तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट द इकोसिस्टीम. ओके. होप यू अंडरस्टँड. ओके. देन नेक्स्ट जे आहे तर ते आहे बायोम. बायोम इज नथिंग बट द लार्ज रिजनल युनिट कॅरेक्टराइज बाय द मेजर व्हेजिटेशन टाईप्स. म्हणजे एक पर्टिक्युलर व्हेजिटेशन टाईप्स ज्या ठिकाणी असतं, किंवा एक असोसिएटेड फॉना पण असतो. फॉना इज नथिंग बट द ॲनिमल्स, वेगवेगळे. आणि फ्लोरा जे आहे तर ते प्लांट्सच्या रिलेटेड आहे. प्लांट्स इन रिलेशन्स विथ प्लांट, म्हणजेच प्लांट, आणि फॉना इट मीन्स ॲनिमल्स. ओके. देन फाउंड इन दॅट स्पेसिफिक क्लायमेट झोन. आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ऑफ वेस्टर्न घाट्स फॉर्म अ टिपिकल बायोम विथ कॅरेक्टराइज व्हेजिटेशन. आता मग याच्यामध्ये पर्टिक्युलर टाईपचे व्हेजिटेशन प्रामुख्याने आढळून येतात, जसं की ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ऑफ वेस्टर्न घाटमध्ये जर बघितलं तर महागोनी असेल, इबोनी असेल, रोजवूड असेल. ओके. अँड अकम्पॅनिड बाय द लाईफ ऑफ मलाबार कॅवेट. आता हे जे आहेत तर ते निलगिरी थार हे त्याच्यामधले ॲनिमल्स आहेत. ओके. एक जस्ट तुम्हाला बायोम म्हणजे समजणं महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही बघू शकता, हे इकोसिस्टीम बघत असताना याच्यामध्ये बघा अबायोटिक फॅक्टर्स पण आले. हे अबायोटिक फॅक्टर्स जस्ट एक्झाम्पल, केन रिव्हर असेल, देन नंतर टोपोग्राफी असेल वेगवेगळ्या. ओके. अँड देन बायोस्फिअरमध्ये काय काय येतं, एक लॉंग पॅच ऑफ व्हेजिटेशन्स येतात. ओके. अँड देन लास्ट वन इज बायोस्फिअर इज नथिंग बट इट इज अ ग्लोबल लेवल फिनॉमिनॉन इन विच द अर्थ टेरिटोरियल बायोम प्लस ॲक्वॅटिक सिस्टीम कॉन्स्टिट्यूट द बायोस्फिअर. म्हणजे बायोस्फिअर इज इक्वल टू काय, टेरिटरी प्लस ॲक्वॅटिक एवढं लक्षात ठेवायचं. देन इट इन्क्लूड्स द लोअर ॲटमॉस्फिअर, लँड, ओशन्स अँड रिव्हर्स एक्सेट्रा वेअर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी फाउंड. म्हणजे ज्या सेटिंगमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आढळतात तर त्या सेटिंगला आपण म्हणतो बायोस्फिअर. ओके. इन्क्लुडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन नेक्स्ट बघूयात आता. ओके. सो बायोस्फिअर इज द बायोलॉजिकली इनहेबिटेड पार्ट ऑफ द अर्थ अलॉंग विथ इट्स फिजिकल एन्व्हायरमेंट. आता हे आपण जे आहे, आपण जे पण आपले स्टडी मटेरियल आहे तर याच्यामध्ये एक थोडक्यात जिस्ट रिलेटेड आपण लगेच म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गरजेचं वाटतं त्या ठिकाणी असं टेब्युलर फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की काय होतं की बऱ्याचदा आपण जेव्हा रिव्हिजनला नोट्स घेतो किंवा नोट्स स्टडी मटेरियल आपण जेव्हा रिव्हिजनला घेतो तर त्यावेळेस त्या पूर्णपणे वाचण्यापेक्षा एक जर टेब्युलर फॉर्ममध्ये त्याचं कन्साईज बनवलेलं असेल तर ते एकदा समजल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी जर ओव्हरलुक केल्या तर लगेच त्याला आपली एक रिव्हिजन होऊन जाते. तर त्यासाठीच हा एक म्हणजे आपला प्रयत्न केलेला आहे आपण की एक इंडिव्हिज्युअल लेवल बघा. आपण हे लेवल जे आत्ता आपण लर्न केलं त्याचं एक सम दिलेली आहे एक शॉर्टमध्ये की जनरल डेफिनेशन काय, आणि त्याचं एक्झाम्पल घेतलं आहे आपण इथनं जे आपण वरती एक्झाम्पल बघितलं पन्ना टायगर रिझर्वचं, तर त्याच्याशीच रिलेटेड. आता इंडिव्हिज्युअल म्हणजे काय मगाशीच बघितलं आपण, सिंगल इंडिव्हिज्युअल एंटिटी. ओके. व्हेन इट कम्स टू द पॉप्युलेशन, पॉप्युलेशन इज नथिंग बट द
group of organism of the same species in a specific area. And when it comes to the community, community is nothing but the population of different species interacting in that area. म्हणजे सिंगल स्पेसिस असेल, मल्टिपल इंडिव्हिज्युअल असतील तर ते पॉप्युलेशन. अँड व्हेन इट कम टू द कम्युनिटी इट नथिंग बट द पॉप्युलेशन ऑफ डिफरंट स्पेसिस इंटरॅक्टिंग द इन दॅट एरिया. याच्यामध्ये बघू शकतो आपण एक्झाम्पल की टायगर असेल, डिअर असेल, व्हल्चर्स असतील, ओके, मग ट्रीज असतील, ग्रासेस असेल, ओके, हे याला सर्वांना आपण कम्युनिटी म्हणतो. ह्या कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. देन इकोसिस्टीम म्हणजे काय की आपण बघितलं सी प्लस पीई म्हणजे फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणजेच अबायोटिक नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. ओके, बघू शकतो बायोटिक कम्युनिटी प्लस केन रिव्हर, विंदेन हिल्स, सॉइल्स अँड देन टेम्परेचर अँड रॉक्स. ओके, देन नेक्स्ट बघूया आपण बायोम. बायोम इज नथिंग बट द लार्ज रिजनल युनिट विथ अ स्पेसिफिक क्लायमेट अँड व्हेजिटेशन. द ट्रॉपिकल ड्राय डिसिडस फॉरेस्ट म्हणजे जे आहे, आता आपण वेस्टर्न घाटचं एक्झाम्पल बघितलं आणि इथं काय आहे की ड्राय डिसिडस टाईपचं फॉरेस्ट आहे, ज्या सेटिंगमध्ये पन्ना टायगर रिझर्व ऑब्झर्व होतं. देन बायोस्फिअर बघूयात की बायोस्फिअर म्हणजे काय की ग्लोबल सम ऑफ ऑल इकोसिस्टीम. ओके, हे आपण समेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे शॉर्ट्समध्ये. देन आता नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो बघूयात टाईप्स ऑफ इकॉलॉजी. टाईप्स ऑफ इकॉलॉजी याच्यामध्ये बघा की जे पण टाईप्स आहेत तर जे पण टाईप्स आपण बघत आहोत तर याच्यामध्ये त्या टाईपच्या नेम्सवरनंच त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळून जाते. फर्स्ट वन इज बघूयात आपण की मायक्रोबियल इकॉलॉजी. मायक्रोबियल इकॉलॉजी म्हणजे काय की इट लुक्स ॲट द स्मॉलेस्ट फंडामेंटल लेवल ऑफ लाईफ दॅट इज अ सेल्युलर लेवल. म्हणजे आता मायक्रोब्स कसे एकदम टायनी असतात आणि त्या सेल्युलर लेवलचा स्टडी जो आहे इकॉलॉजीचा आहे, त्यांचे इंटरॅक्शन्स असेल तर इट कम्स अंडर द दिस काइंड ऑफ टाइप्स microbial ecology. Here the connections are made between the microbes and their relationship with the other and their environment. This particularly important in हे इम्पॉर्टंट काय आहे तर हे लक्षात ठेवायचं की ॲनालिसिस ऑफ इव्होल्युशनरी कनेक्शन्स ॲनालिसिससाठी अँड इव्हेंट्स दॅट लिडिंग टू द एक्झिस्टन्स. म्हणजे सुरुवातीला जे डेव्हलपमेंट झाली आपली तर ती इनिशिएशनच मायक्रोब्समधनं झालेलं होतं. तर त्यांचं एक इव्होल्युशनरी बायोलॉजी स्टडी करण्यासाठी सुद्धा मायक्रोबियल इकॉलॉजी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघूयात आपण ऑर्गॅनिझम बिहेवियरल इकॉलॉजी. आता याच्यामध्ये काय आहे की स्टडी ऑफ द ऑर्गॅनिझम अँड इट्स फंडामेंटल लेवल अँड कॅन एनकम्पास मायक्रोबियल. म्हणजे याच्यामध्ये मायक्रोबियल पण आपण घेऊ शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये बघत असताना एक लक्षात घ्या की ऑर्गॅनिझमचं बिहेवियर कसं आहे, त्याचं ॲडॅप्टेशन पॅटर्न कसं आहे की एक पर्टिक्युलर टाईपचा ऑर्गॅनिझम आहे तर तो पर्टिक्युलर ठिकाणीच मिळतो. सपोज आता एक आपलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण आता नॉर्मल एक पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा एक पर्टिक्युलर क्लायमेट एन्व्हायरमेंटल सेटिंग्स असलेल्या प्लेसमध्ये आपण राहतो. आता हेच जर आपल्याला एकदम उचलून जर अंटार्क्टिकामध्ये नेलं तर तिथं आपलं जे आहे तर ते जगणं थोडंसं म्हणजे इट्स हार्ड टू अस आणि कदाचित आपण सर्वाइव्ह पण नाही करू. तर हे जे आहे ॲडॅप्टेशन पॅटर्न वगैरे यांचं स्टडी करणं, नंतर त्या कंडिशन्समध्ये त्यांचं कसं बिहेवियर असतं आणि त्या बिहेवियर मागचे कारणं काय की रिझन्स फॉर दॅट सच बिहेवियर्स, हे आयडेंटिफाय करणं किंवा याचं स्टडी करणं इट इज नथिंग बट कॉल्ड ॲज अ बिहेवियरल इकॉलॉजी और ऑर्गॅनिझम इकॉलॉजी. ते नेक्स्ट बघूयात पॉप्युलेशन इकॉलॉजी. पॉप्युलेशन इकॉलॉजी फोकसेस ऑन द पॉप्युलेशन डिफाईन्ड ॲज अ ग्रुप ऑफ पॉप्युलेशन. मागाशीच बघितलं आपण की ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स असतात ऑफ सेम स्पेसिस. ओके, सेम एरिया अँड सेम टाईममध्ये आपण ज्यावेळेस स्टडी केला जातो तर त्यावेळेस इट इज अ पॉप्युलेशन इकॉलॉजी. ओके, देन हेअर अटेन्शन इज गिवन टू द थिंग्स सच ॲज पॉप्युलेशन साईज, त्याची डेन्सिटी किती, स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन, मायग्रेशन पॅटर्न अँड द इंटरॅक्शन. आता आपल्याच जर अर्बन सिटिंगमध्ये आपण जर ते एक कोरिलेट करून ॲनॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनं जर कोरिलेट केलं तर त्यामध्ये आता सपोज एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सपोज इन नाशिक. आता जर नाशिकमध्येच इतके सारे अर्बन पॉप्युलेशन आहे तर मग त्याच्यामध्ये त्यांची डेन्सिटी काय, बरं ती डेन्सिटी झाल्यानंतर त्यांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा पर्टिक्युलर एज ग्रुपचे किती लोक आहेत किंवा पर्टिक्युलर सेक्सचे किती लोक आहेत, तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी पॉप्युलेशन इकॉलॉजीचा भाग असतो. किंवा मग आउटवर्ड मायग्रेशन किती या सिटीमधनं किंवा इनवर्ड मायग्रेशन किती या सिटीमधनं, या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या पॉप्युलेशन इकॉलॉजीचा भाग असतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आता. देन नेक्स्ट टायपिक इज कम्युनिटी इकॉलॉजी.
इन कम्युनिटी इकॉलॉजी टेक्स अ लुक ॲट द कम्युनिटी लेवल. आता कम्युनिटी आपण मगाशी बघितलं होतं की काय, की जे वेगवेगळे म्हणजे पॉप्युलेशन इन दॅट एरिया आहेत, तर ते इट इन्क्लूड ऑल द डिफरंट स्पेसिस पॉप्युलेशन, म्हणजे जे मल्टिपल स्पेसिसचे आहेत. सपोज P1 प्लस पॉप्युलेशन 2 ऑफ दॅट अनदर स्पेसिस, देन P3, मग हे झालं कम्युनिटी. ओके. The focus here is usually the interactions between the different species and how their number size all mesh together change the population of that one. म्हणजे आता सर्व जे वेगवेगळे स्पेसिस आहेत तर त्यांचं कसं इंटरॅक्शन्स आहे, इंटरडिपेंडन्स काय आहे त्यांच्यामधला, याचं स्टडी करणं म्हणजेच काय की कम्युनिटी इकॉलॉजी. देन नेक्स्ट बघूयात इकोसिस्टम इकॉलॉजी. इन इकोसिस्टम इकॉलॉजी इट मेक्स युनिक कॉन्ट्रीब्युशन टू द अंडरस्टँडिंग ऑफ इकॉलॉजी बाय ॲडिंग द, आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं इकोसिस्टम इज इक्वल टू कम्युनिटी प्लस PE. ओके. तर PE म्हणजेच काय की आपले अबायोटिक फॅक्टर्स. ओके. तर यांच्याशी ज्या वेळेस इंटरॅक्शन्स होतं त्या पर्टिक्युलर कम्युनिटीजचं, तर त्यांची जी ॲनालिसिस आहे, त्यांचं जे स्टडी आहे, इट इज नथिंग बट इकोसिस्टम इकॉलॉजी. ओके. दिस इंटरॅक्शन्स देअरफॉर इन्व्हॉल्व्स ऑल अस्पेक्ट्स ऑफ द एन्व्हायरमेंट अँड हाऊ दे इंटरॅक्ट. नेक्स्ट बघूयात आपण ग्लोबल इकॉलॉजी. आता ग्लोबल इकॉलॉजी म्हणजे काय की जे प्रिन्सिपली म्हणजे जे प्रामुख्याने जर बघायला गेलं यामध्ये, तर एक जनरली सांगतो तुम्हाला की ऑल द इकोसिस्टम्स अफेक्टिंग द एंटायर ग्लोब, याचा जो स्टडी केला जातो सगळ्या ग्लोबमधल्या इकोसिस्टमचा, इट्स कम्स अंडर द ग्लोबल इकॉलॉजी. ओके. दिस includes all the different biomes and consideration of aspects such as climate and other environmental geography. Okay. Then interactions of ecology. आता हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, इंटरॅक्शन्स ऑफ इकॉलॉजी. इन इंटरॅक्शन्स ऑफ इकॉलॉजी देर इज अ मल्टिपल टाइप्स. ओके. जस्ट लर्न वन बाय वन. देर इज अ मल्टिपल टाइप्स. आता याच्यामध्ये बघा तुमच्या समोर जो टेबल्स आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की स्पेसिस A अँड स्पेसिस B, दोन स्पेसिस आहेत. आता याच्यामध्ये हे जे साईन डिनोट करतात तर हे काय, इफ देर इज अ प्लस साईन विच इंडिकेट देर इज अ बेनिफिट फॉर दॅट सर्टेन स्पेसिस, अँड इफ देर इज अ झिरो साईन देन विच इंडिकेट जस्ट इन दिस केस just it indicate the no gain no loss for that species, and when there is a negative sign which indicate the loss for that particular species in that aspects. Okay. So first of all we are going to look into the mutualism. Okay. पहिल्यांदा आपण काय बघतोय, म्युच्युअलिझम मध्ये काय आहे, सिंपल की बोथ बेनिफिट इंटरॅक्शन इज ऑब्लिगेटरी. आता हे एक थोडंसं महत्त्वाचं आहे. जनरली एक ओव्हरलुक जर बघितलं तर बऱ्याच त्या ठिकाणी प्रोटोकॉल ऑपरेशन दिलेलं नाही, पण हे पण एक खूप महत्त्वाचं आहे. आपलं जे कंटेंट असणार आहे तर ते आपलं कंटेंट थोडंसं वेल रिसर्चड ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे. एक चांगलं रिसर्चकडून आपण मटेरियल देतो आहे, कारण की आपलं जे एम आहे तर ते फायनल आपले जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं एक फायनल सिलेक्शन हेच आपलं एम आहे. ठीक आहे. असूया. लेट्स कम टू अवर मेन टॉपिक. देन याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर लायकेन आहे, अल्गे आणि फंगाय, म्हणजे यांचं असोसिएशन असल्याशिवाय लायकेन्स डेव्हलपमेंटच होत नाही. देन मायक्रोरायझा, तर फंगाय अँड रूट्स यांचं असोसिएशन. आता प्रोटोकॉपरेशनमध्ये बघूयात की याच्यामध्ये काय आहे की दोघांना पण बेनिफिट होतो, बोथ बेनिफिट बट इंटरॅक्शन इज नॉट ऑब्लिगेटेड, म्हणजे कंपल्सरी नाही आहे. जसं इन केस ऑफ वरती होतं तर तसं काही कंपल्शन नाही आहे. आपण आता वरती जे एक्झाम्पल बघितले तर त्याच्यानुसार. ओके. ठीक आहे. आता आपण बघूयात नेक्स्ट याचं काय एक्झाम्पल आहे, सी ॲनेमोन अँड हर्मिट क्रॅब. देन कमेन्शलिझमचं काय एक्झाम्पल आहे की वन बेनिफिट अँड अदर इज अनअफेक्टेड. बघा स्पेसिस 2 वरती काहीच इफेक्ट होत नाही. याचं एक्झाम्पल आहे कॅटल एग्रेट्स अँड ग्रेझिंग कॅटल्स अँड इफिफाइट्स ऑन ट्रीज. ओके. इफिफाइट ऑन ट्रीज, इफिफाइट गेट बेनिफिट फ्रॉम द ट्रीज बट ट्रीजला त्या मानाने काही फरक पडत नाही. ओके. देन अमेन्शलिझम म्हणजे काय की याच्यामध्ये वन गेट्स हार्म, म्हणजे एक जे आहे तर ते हार्म त्याला होतं आणि सेकंड जो आहे तर इट्स अनएफेक्टेड. आता याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर पेनिसिलियम मोल्ड kills the bacteria and black walnut trees releases the toxin inhibiting the other plants.
देन पॅरासिटिझम. आता पॅरासिटिझम म्हणजे काय की याच्यात डायरेक्ट वन गेट्स बेनिफिट अँड वन गेट्स हार्म. ओके, जो होस्ट आहे तर त्याला हार्म केलं जातं आणि जे पॅरासिटिझम आहे म्हणजे सॉरी पॅरासाईट आहेत तर त्यांना बेनिफिट होतो. याचं एक्झाम्पल जर बघायचं गेलं तर कस्कुटा अँड लाईस अँड टेपवर्म्स. ओके, देन नेक्स्ट वन इज प्रिडेशन. प्रिडेशन म्हणजे काय की सेम जस्ट लाईक ॲज अ पॅरासिटिझम, वन गेट बेनिफिट वन गेट हार्म्स, प्रिडेटर इट्स प्रे. आता याच्यामध्ये जे आहे प्रिडेशन कसं आहे की जे एनर्जी ट्रान्सफरसाठी हे जे तर महत्त्वाचं मेकॅनिझम आहे एनर्जी ट्रान्सफर. म्हणजे बायोलॉजिकल सेटिंगमध्ये किंवा इकॉलॉजिकल सेटिंगमध्ये जर बघितलं तर ह्या प्रिडेशन्समुळंच जी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जे आपण बघतो तर ते होत राहतं कंटिन्युअसली. आता नेक्स्ट बघूयात आपण. ओके, ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ओके, let's have a look. Okay, next type is that interaction type is that competition. Okay, competition. In there is a both species have struggle for the same resources साठी स्ट्रगल करायचा असतो. याचे वेगवेगळे एक्झाम्पल देता येईल. इथं जे दिले ते गॉस कॉम्पिटिशन एक्सक्लुजन प्रिन्सिपल स्टेट ऑफ टू स्पेसिस कॅन नॉट ऑक्युपाय द सेम निचे इनडेफिनेटली. म्हणजे काय की याच्यात थोडक्यात जे काय सांगितलेलं असं आहे की यांचं प्रिन्सिपल हे गॉस प्रिन्सिपल कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजनचं की एका रिसोर्ससाठी दोन स्पेसिस असतील, स्पेसिस ए अँड स्पेसिस बी, तर यांच्यामध्ये एकाच निचेमध्ये जर सेम हॅबिट असेल, त्यांची फिडिंग हॅबिट सेम असेल, नंतर जे लागणाऱ्या गोष्टी तर त्याही सेम असतील फिडिंगसाठी, तर त्यावेळेस काय की इनडेफिनेटली एकाच ठिकाणी ते राहू शकत नाही, कोणीतरी एकमेकांना क्रॉस ओव्हर तर होणारच. जस्ट एक बेसिक्स आहेत, हे एक अंडरस्टँडिंग असावी आपल्याला. देन आता बघूयात महत्त्वाचं प्रिन्सिपल्स. याच्यावरती आत्तापर्यंत असं ॲज सच डायरेक्ट क्वेश्चन्स विचारलेले नाही, बट आपण इन्क्लूड करू शकतो. हां, फर्स्ट वन इज बघूयात आता महत्त्वाचे प्रिन्सिपल म्हणजे काय. एक म्हणजे ओव्हरऑल मी जनरली सांगून देतो की डायनॅमिक कंपोनंट्स असतात. मेन म्हणजे इकॉलॉजी जे पण आहे तर डायनॅमिक आहे, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. आता आपल्याला माहिती आहे की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट लॉ ऑफ नेचर, म्हणजे नेचरमध्ये कंटिन्युअस बदल होत असतात. देन नेक्स्ट वन इज जेनेटिक युनिफॉर्मिटी अँड ॲडॉप्टेशन. देन थर्ड वन इज म्युच्युअल रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट. अँड फोर्थ वन इज modifications and development in ecology. And fifth one is simultaneous development of communities. Okay, so let's learn one by one. First one is dynamic components of ecosystem. In dynamic components of ecosystem is not म्हणजे फर्स्टली काय की इकोसिस्टम स्टॅटिक नाही आहे, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन याच्यामध्ये होत असतं. डायनॅमिक आहे आणि सिलेक्टिव्ह पण आहे. सिलेक्टिव्ह कसं आहे की फिटेस्ट ऑफ सर्वायवल इथं असेल बघा की फिटेस्ट ऑर्गॅनिझम कॅन सर्वायवल. म्हणजे हे जे प्रिन्सिपल आहे तर ते सीव म्हणून ॲक्ट करतं. सीव म्हणजे काय की चाळणी. तर याच्यामध्ये जे फिटेस्ट ऑर्गॅनिझम्स असतील तर तेच सर्वाईव्ह होतील पुढे जाऊन. ओके, एवढी गोष्ट एक लक्षात ठेवायची की डायनॅमिक कंपोनंट जरी असेल तरी इट इज चेंजिंग, बट चेंज आर फेवर टू दोज हू आर एबल टू सस्टेन इन दॅट पर्टिक्युलर सेटिंग. ओके, दॅट्स वाय आपण बघतो की जे म्हणजे काळाच्या ओघामध्ये की काही असे स्पेसिस आहेत तर ते एक्सटिंक्ट झालेत. अगोदर ते होते, त्या काइंडचं क्लायमेट होतं, त्या काइंडचं एन्व्हायरमेंट त्यांना आजूबाजूला होतं, आणि आता त्या सेटिंग्स बदलल्या कंटिन्युअस चेंजेसमुळं, तर ते आता अवेलेबल नाही आहेत. ओके, हे एक तुम्हाला प्रिन्सिपल लक्षात आलं असेल की थोडक्यात काय आहे. देन जेनेटिक युनिफॉर्मिटी अँड ॲडॉप्टेशन. Species maintain their uniformity in the structure, function and reproduction and growth and development through the preservation of their genetic pool. आता पर्टिक्युलर कोणतेही स्पेसिस पकडलं तर एक त्यांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असतं, त्या पर्टिक्युलर काइंडचेच जे इंडिव्हिज्युअल्स आहेत तर ते रिप्रोड्यूस करत असतात. अँड दिस जेनेटिक स्टॅबिलिटी ऑल स्पेसिस टू. म्हणजे काय की जेनेटिक स्टॅबिलिटी जर नसेल तर काय होईल की ते स्पेसिसचं एक्सटेन्शन तर लवकरच होऊन जाईल. दॅट्स वाय it allows to adapt to their environment and ensuring their survival and continuity in over the generation. म्हणजे ते कंटिन्युएशनमध्ये त्या जनरेशन्स येतात. तर हे कशामुळे पॉसिबल आहे
की जेनेटिक युनिफॉर्मिटी असते अँड स्टॅबिलिटी असते ती, जी की खूप महत्त्वाची आहे पेसिसच्या सर्वायवलसाठी. ओके, नेक्स्ट बघूयात आता आपण की म्युच्युअल रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट. आता ऑल जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते काय करतात, इंटरॅक्शन्स करतात एन्व्हायरमेंटसोबत, एन्व्हायरमेंट सराउंडिंगसोबत, आणि इन्फ्लुएन्स करतात की म्हणजे स्वतःही त्यांच्यामुळेही इन्फ्लुएन्स होतो एन्व्हायरमेंटवरती आणि एन्व्हायरमेंटचाही त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडत असतो. दिस म्युच्युअल रिॲक्टिव्हिटी फॉर्म्स द बेसिस ऑफ इकॉलॉजिकल रिलेशनशिप व्हेअर द ॲनिमल पॉप्युलेशन, फ्लोरा अँड फोना आर इंटरडिपेंडंट. म्हणजे इंटरडिपेंडंट असतात फ्लोरा आणि फोना. आणि जे आता सपोज टू बी हे एक जस्ट ऑर्गॅनिझम, हे एक ट्री आहे आणि ही जी सराउंडिंग सेटिंग आहे तर ती इट इज ॲन युअर एन्व्हायरमेंटल सेटिंग. ओके, तर या कंडिशनमध्ये याचा एन्व्हायरमेंटसोबत, ह्या ऑर्गॅनिझमचा एन्व्हायरमेंटसोबत, एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट ऑर्गॅनिझमवरती, एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट प्लांटवरती, अशा गोष्टी कंटिन्युअस इव्हॅल्युशनरी प्रोसेसमध्ये घडत असतात. तर यालाच काय म्हणतो आपण, म्युच्युअल रिॲक्टिव्हिटी, कन्सेप्ट ऑफ म्युच्युअल रिॲक्टिव्हिटी. देन फॉर इन्स्टन्स आता इथे एक्झाम्पल द्यायचं झालं तर प्लांट प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड food for the animals while animals contribute to the plant population and seed dispersal. Then modification and development ecology. Next one is modification and development ecology. In this modification and development ecology we are going to learn. Okay, next one is modification and development ecology. Just a minute. Organism in an ecosystem undergo modifications through the growth, dispersal, reproduction and decay, डेथ अँड डिके. आता याच्यामध्ये कंटिन्युअस इव्हॅल्युशन होत असतात, मॉडिफिकेशन्स होत असतात. आता वेगवेगळे रिझन्स आहेत त्याच्यामध्ये की डिसेमिनेशन होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, मायग्रेशन्स होतं, देन रिप्रोडक्शन होतं. दिस प्रोसेस आर इसेन्शियल फॉर द कंटिन्युअस इव्हॅल्युशन अँड ॲडॅप्टेशन ऑफ स्पेसीज. दे एन्श्युअर दॅट द इकोसिस्टम रिमेन रेझिलियंट अँड कॅपेबल फॉर सपोर्टिंग द diverse life forms. Okay, and then last principle is simultaneous development of community. Under similar climatic condition, multiple communities can develop simultaneously and with some reaching their climax and critical stage. आता बघा, आपण बघितलं की वेगवेगळ्या कम्युनिटीज असतात. जस्ट एक्झाम्पल, ह्या वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत, C1, C2, C3, C4. हे जस्ट मी आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. तर यांच्यामध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन्स होत असतात, इंटरडिपेंडंट असतात हे, आणि कंटिन्यू इंटरॅक्शन्समधनं काही सर्वाईव्ह होतात, काही व्हॅनिश होत जातात विथ द टाईम. आणि याच्यामध्ये मग इव्हॅल्युशन होत असते फ्रॉम इनिशियल स्टेज टू क्लायमॅक्स आणि इंटरमिजिएटला सिरियल. हे जे आहे तर हे आपण जेव्हा इकॉलॉजिकल सक्सेशनचा पार्ट आहे, इकॉलॉजिकल सक्सेशनचा पार्ट आहे हा, इकॉलॉजिकल सक्सेशनचा, त्यावेळेस आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. दिस फिनॉमिनॉन हायलाइट द डायव्हर्सिटी अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ इकोसिस्टम वेअर द डिफरंट स्पेसिस कम्युनिटी को एक्झिस्ट अँड इंटरॅक्ट विथ द बॅलन्स एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की वेगवेगळ्या कम्युनिटीज या ठिकाणी म्हणजे को एक्झिस्ट सर्वायवल करतात, की जरी आयदर इट इज अ इंटरडिपेंडंट इन नेचर, त्यांचं सर्वायवल ही एकमेकांवरती डिपेंड असतं. त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे, सायमल्टेनियस डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिटीज. ओके, तर आत्तापर्यंत आपण जे लर्न केलं तर ते काय काय होतं, जस्ट समअप करूयात की आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी. त्याच्यानंतर त्याचे ब्रांचेस बघितल्या, 2 टाईपचे ब्रांच आहे, ऑटो इकॉलॉजी, सायन इकॉलॉजी. देन त्याचे लेवल्स बघितल्या. लेवल्स नंतर आपण बघितलं की वेगवेगळे टाईप्सचे इंटरॅक्शन्स बघितले. इंटरॅक्शन्स नंतर आता आपण बघितलं की वेगवेगळे त्याचे प्रिन्सिपल्स बघितले. ओके, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं आहे आणि आपण क्वेश्चन्स ही बघितलेले आहेत सुरुवातीला की UPSCनं असेल किंवा MPSCनं याच्यावरती काय काय क्वेश्चन, विच काइंड ऑफ क्वेश्चन्स दे हॅव आस्क्ड प्रिव्हियसली. सो टू ऑल
let's we have sum up with this for today's lecture, and we will continue in next lecture. Okay, thank you.